नव्या वक्फ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी। नव्या कायद्यानुसार वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण येणार। करुणा मुंडे पोटगी प्रकरणात धनंजय मुंडेंना मोठा दणका। 2 लाखांची पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माझगाव कोर्टाकडून कायम। धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली। रुग्णालयानं याआधी चांगलं काम केलं असलं तरी कालचा प्रकार असंवेदनशीलच। मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम। आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेली स्टंटबाजीही थांबवण्याचं आवाहन। भिसे कुटुंबियांची घेतली भेट। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय। इमर्जन्सीच्या कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नसल्याचा ठराव मंजूर। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य। विरोधी पक्षांची कोकाटेंवर कडाडून टीका। तसं बोलले असतील तर माफी मागतो, बावनकुळेंनी केलं स्पष्ट। सोलापुरात दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींच्या मृत्यूचा आरोप। एकीची प्रकृती गंभीर। पाहणीला आलेल्या आमदार देवेंद्र कोठेंसमोर स्थानिकांचा संताप। डेंग्यू सदृश आजारामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची पालिका आयुक्तांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीलंकेचा मित्र विभूषण हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान। श्रीलंकेच्या अध्यक्षांसोबत चर्चा। नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।